आज सकाळी सकाळी शेतातले काम आवरायच्या आधी बघा यांचं काय चाललेलं आहे. म्हटलं काय करताय विचारलं मी तर बघा काय सांगताय. ते आहेत बटाटे. बटाटे. हे बघा हे बघा छोटे 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 बटाटे. होऊन जाईल आमची भाजी. रोजचे आमच्या आठवड्याचे बाजाराचे बटाटे आणलेले राहायचे ना तर त्यांना काही काहींना कोंब यायचे. तर ते मी साईडला ठेवले होते आणि ते बटाटे ना खराब होऊन फेकण्यापेक्षा म्हटलं मी इथे लावून दिले होते. लावल्यानंतर बघा असे छोटे छोटे बटाटे याचे निघालेले आहेत. बघा बारीक बारीक आहेत, खूप छोटे छोटे बटाटे आहेत बघा. हे बघा इकडे पण वेल आहे. असं बऱ्यापैकी सगळीकडे असं लावून ठेवले होते. हे बघा हे एक बटाटा आहे. मस्त दम आलू टाईप बटाटे. छोटे छोटे बटाटे आहेत, जास्त मोठे नाही आहेत. झालं होऊन गेलं आमची भाजी. हे बघा एवढाच वेल होता बघा, वाळला तो थोडासा उन्हामुळे, पण छान झालं. एक भाजी होऊन जाईल आमची. बघा इथे होते ते लावलेले. हे बघा बारीक, किती बारीक आहेत बघा. यस. बटाटे बघा अजून निघतात. बस बस ताजे ताजे काढू, जसे जसे लागले तसे तसे काढू म्हटलं ताजे ताजे. आता हे एवढे तसे जास्तच झाले आम्हाला दोघांना. चलो फिर मस्त बनाएंगे. एवढी कळकळ कशासाठी असते. आणि हे बघा का तर हे झाडं जगवायचं कारण एवढं आहे. इतका अगदी छोटंसा आंबा आहे आम्रपाली, आणि याला थायलंड आंबा पण म्हणतात. जे थायलंड पण नाव आहे त्याचं, पण आपल्याकडे ना त्याला आम्रपाली म्हणतात. झाड बघा केवढं आहे, अगदी लहान बाळाच्या उंची इतकं झाड आहे. तुम्हाला दाखवते. अगदी छोटंसं असं झाड आहे आणि एक आंबा आला आहे. त्याला काठी वगैरे बांधून टेकण्या देऊन आणि पक्ष्यांना रोज पाणी पण ठेवायचं. आणि इकडे ना जर पोळ्या वगैरे उरल्या ना, आता मी नाशिकला गेली होती दिवस, मी नाशिकला गेली होती तर थोड्या पोळ्या उरल्या होत्या. आणि इकडे खन्नार सरांना पण मी स्वयंपाक करून गेली, त्यांचं पण बरंचसं उरलं. इथे ना आप्पांकडनं किंवा मग इकडे माझे दुसरे अजून पुतणे आहेत त्यांच्याकडनं डबा येतो खन्नार सरांना. आता आजकाल काय झालंय तर आमचा डबा जरा आम्ही बंद केलेला आहे. 1-2 दिवसच जाते ना, तर त्याच्यामुळे मग ते ऐकत नाही. आणि जर मी महिनाभर गेली ना तर डबा लावलेलाच असतो. पण आता इथे बघा आम्ही पक्ष्यांना कसं टाकून ठेवलेलं आहे सगळं. तर मग त्या पोळ्या सुद्धा मी नाशिकून घेऊन आली आणि असं आम्ही टाकून ठेवतो. हे थोडेसे खराब झालेले कुरमुरे होते. म्हणजे मला जिथेच मी आता आवरलं नाशिकला, नेहमी म्हणतात की आवरावरी पण करावी लागते, तर तिथे मला हा पुडा सापडला. म्हटलं हा खराब झालेला आहे, चला आपले पक्षी तरी खातील म्हटलं. मग कसं घेऊन आली मी. आणि इकडे बघा खैरनार सर काय करताय, सकाळी सकाळी मोटर चालू करून दिलेली आहे. अगदी मस्त वातावरण आहे आणि लाईट आहे. तोपर्यंत म्हटलं मोटर म्हणजे आमच्या टाकीत पाणी आहे टँकरचं आणलेलं, ते पाणी टाकतोय आम्ही. झालं का झाडांना पाणी देऊन? थोडं राहिलं आता, थोडं राहिलं. 5-7 झाडं राहिले आणि खूपच कमी असल्यामुळे ना काही का असे ना थोडं 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 1-2 लिटर का होईना पाणी टाकावं लागतं. अशी तुम्हाला नळी दिसते, पण टँकरने ना इथे बघा ही मोठी टाकी भरून ठेवली. टँकर मागवावं लागतंय. काल परवाच बोर केला. हा 5,000 लिटर स्टोरेज. 5,000 लिटर स्टोरेज इथे. हे बघा आता बऱ्यापैकी संपत आली. खाली गेली टाकी पूर्ण. नाही नाही आहे अजून, बऱ्यापैकी संपली म्हणजे संपत आली. आणि अशी छान अशी फुलं झाडं आहे. तर आता हे महिनाभर तर जगवावेच लागतील ना, कारण 10 जून पर्यंत पावसाचा अंदाज सांगितलाय. हा. आणि खैरनार सरांचा झाडांमध्ये खूप जीव आहे. हा खूप जीव आहे. ते झाडं म्हणजे एकदम लहान मुलासारखं जपतात ते. खूप म्हणजे खूपच सुंदर वाटतं सकाळी उठल्यावर. हिरवेगार, त्याचे वेगळं वेगळं फिलिंग असतं हो त्याचं. टँकरने पाणी आणून का होईना ही सगळी झाडं जगवायची. फुल हा नुसते फुल झाडच नाही तर आपले फळ झाडं पण आहेत ना, त्यांच्यासाठी पण असाच प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. आणि बोर केलं, मी काल परवा व्हिडिओ टाकलेला आहे, पण पाणी नाही लागलं एवढं. 20 पाणी नाही लागलं. अपेक्षित आपली जेवढी अपेक्षा होती एवढं नाही लागलं. असो, पण आपल्याला जगवायचेच आहेत. चला, तुम्हाला काय वाटतं आमचे सगळे झाडं वगैरे बघून? उन्हाळ्याचे दिवस आहे, मे महिना आहे आणि माळमाथा आहे, तर इथे आम्ही हे असं मस्त छान फुलवलेलं आहे. असंच राहायला हवं, एवढीच आमची म्हणजे एकदम अशी
काय म्हणतो आपण त्याला, तळमळीची प्रयत्न इच्छा आहे. हा? तळमळीची इच्छा आहे की झाड असेच राहावेत. असेच राहावेत आणि जगावे. चला चालू द्या तुम्ही तुमची कामं. होऊन जातील ना सगळे? हा होऊन जातील, होऊन जातील. चालू द्या म्हटलं तुमची कामं, मी जाते आता किचन मध्ये आवरायला घेते. तर तुम्ही बघितलं सकाळी सकाळी खैरनार सरांनी बटाटे वगैरे काढून दिले आणि लगेच झाडांना पाणी वगैरे टाकायला ते लागलेले त्यांच्या त्यांच्या कामांना. पहिले कसं होतं, विहिरीला भरपूर पाणी होतं तर तेव्हा बारबंदी पाणी दिलं जायचं, पण आता ना पाण्याचं असं संवर्धन करावंच लागेल आणि जपावं लागेल, राहू द्यावं लागेल, पुरवावं लागेल अशा पद्धतीने. तर मग मी पण आता अशी सुरुवात केलेली. मी जवळजवळ आता 15 दिवसापासून काय करते, कढईमध्ये पाणी घेते आणि भांडे धुते आणि जेवढं पाणी उरलं ना भांडे धुवून ते पण मी झाडांना टाकायला जाते. म्हणजे कसं आहे, तेवढंच 2-3 झाडं होऊन जातात दिवसभरातनं. आणि सीझनमध्ये प्रत्येक अशी वेगवेगळी तयारी असते की नाही सगळ्यांची, तशीच माझी पण आहे. आता हा लोणच्याची बरणी ना, तर ही आमच्याकडे खारा म्हणतात. तर ही लोणच्याची बरणी ना स्वच्छ अशी धुवून घेणार आहे आणि 2-3 दिवस चांगली उन्हात वाळवणार आहे. ही बरणी तर पुरणार नाही आहे, अजून एक छोटी बरणी आणायची मला. आणि आपला कसा घरचाच आंबा राहील त्याच्यामुळे कसं आहे, थोडं सगळ्यांचं थोडं थोडं का होईना लोणचं मला घालायचं आहे, म्हणजे 2-3 पोरांचं आपल्या. तर आता ही बरणी ना उन्हात वाळत ठेवते, म्हणजे 2-3 दिवसात छान कडकडीत वाळून होईल. छोटा का ओटा असे ना, पण लगेचच असा आवरून घेतला ना तर मनाला समाधान माझ्या वाटतं. आणि सगळं स्वच्छ असलं ना काम करायलाही हुरूप येत होतं. त्याच्यामुळे मी पहिले काय करते, हे सगळं पाणी ओढून घेते वायपरने. आणि आता मला आज करायचं आहे खिरूस. तर तुम्ही माझा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल ना, तर समाधान दादाने बघा छत्री आणली होती, तर त्याच्याकडून ना हे दूध आणलेलं आहे गाईचं. तर त्याचं खिरूस बनवायचं आहे. तर मला ना आज पाटोळ्या करायच्या आहेत मस्त खरवसच्या. आता या त्यांच्याकडे गाय व्याली, त्यांनी ना आमच्यासाठी हे दूध पाठवून दिलेलं आहे खरवसाचं. तर मस्त असे पक्षी कसे बघा, थंडावा वाटतो ना त्यांना, पण ते पण किलकिल किलकिल करत येतात. आवाज येत असेल तुम्हाला. दुपारी ना गबरू जास्त खात नाही आता उन्हाचा, त्याच्यामुळे त्याला थोडासाच भात असतो. आणि इथून जरी पाणी गेलं ना तर तिथे पण झाडं आहेत, पण ते एवढे आवश्यकतेचे झाडं नाहीत, म्हणून ना आम्ही जास्त आता इथे पाणी नाही सांडत. पाणी सांडतच नाही शक्यतो मी. असं एवढं तेवढं धुण्याचं असलं ना, म्हणजे काही वस्तू धुतल्या तर तेवढंच. भात लावला ना म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं मला वाटतं, कारण त्याला भूक लागली ना तो असा येत असतो सारखा. आता खरवस करायला ना पाणी उकळायला ठेवलं आणि खरवसमध्ये गूळ घातला, वेलची पूड घातली आणि अशी जाळी ठेवून दिली त्याच्यावर. एक तुमच्याकडे जी जाळी असेल ती तुम्ही ठेवू शकतात. आता इथे माझी ओव्हनची जाळी होती ती ठेवली आणि त्याच्यावर ना परातीत खरवस टाकलं आणि छान मस्त 10 मिनिटात मस्त वाफवून झालं. चला आता मस्त भाकरी करून घेते. पहिले भाकरी करते नंतर भाजी टाकते. चला आता खरवस पण मस्त गार झालेलं आहे. आता बघूया आणि त्याच्या वड्या कशा पडतात ते पण तुम्हाला दाखवते आणि मलाही उत्सुकता आहे. बाजूच्या शेतात ना शेत तयार करायसाठी ट्रॅक्टर आले, खूप आवाज येतोय. वाव, एक नंबर झालेली आहे खरवसाची वडी. आणि ही खरवसाची वडी नैनिशाला आणि दीदीला खूप आवडते, मला पण आवडते. खैरनार सरांना खूप ताण लागली वाटतं. हो. पाणी देऊन देऊ, काम करत राहतात सारखं. चालूच असतात, बारीक 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 चालू असतं आपलं. बारीक बारीक काम चालू जपानी असतात. लोकांसारखं बसायचं नाही. काय
जापानी लोकांसारखं बसायचं नाही, बसला की तो थकला, संपला, थांबला. ऐकलं का? चला, माझी पण भाजी भाकरी झाल्या मस्त. आज खरवसाच्या वड्या केल्या आहेत आणि बटाटे तर मात्र आपल्या शेतातलेच आहेत. चला, आता सगळं झालंय, स्वयंपाक झालाय, खरवसाचं थोडं पाणी पित आहे. थोडा वेळ मग नंतर आंघोळ करतील आणि मग जेवायला. शेतातून आल्यावर परत एकदा आंघोळ करावीच लागते. नंतर दुपारचं जेवण वगैरे झाले, आराम केला आणि इथे ना ट्रॅक्टर चालू असल्यामुळे तुम्हाला आज जेवायला नाही बोलवलं आम्ही. चला तर मग आता आंबा आलेला आहे. तेवढा एकच खूप छोटं झाड आहे बघा, किती छोटस झाड आहे. त्याला असा सुंदर एकच कैरी आली. आम्ही एक सॅम्पल म्हणून घेतला तो. तर म्हणजे ते अजून 1 वर्षाचं पण झाड नाहीये, घ्यायची इच्छा नव्हती. पण एक बघू बुवा कसं आहे, काय आहे, कसं लागतो, काय नाही, येतं कसं फळ ते पण बघायचं होतं. तर बघा मग बघा, खाली छान झाडावरच पिकून गेलाय बघा. आम्रपाली आम्रपाली. हा, हे बघा, इथून असं आपण कट करून घेऊया. येस, बघा खूप छान आहे बघा, मस्त मस्त. चल, लिंबू खूप आलेले आहेत, झाड 3च राहिलेले आहेत. तर त्याचे लिंबू तोडायला चाललेलो आहेत आम्ही. हा, चला मंडळी. शर्टवर शर्ट घालायचा म्हणजे अवघडून जात. मी घालून घेऊ का शर्ट? हो. 4 नंतर मग आलो आता आम्ही शेतामध्ये लिंबू तोडायला. 3 झाडं आहेत, पण 3 झाडांना जवळजवळ 3 ते 4 टप असे लिंबू निघाले. म्हणजे जवळजवळ मोठी 2 गोण्या भरल्या होत्या. हो हो. चला तर मग आता आम्ही आमचं काम चालू ठेवतो आणि आजचा हा व्हिडिओ ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका हां. कारण आता हे आमचं काम ना जवळजवळ 1 ते 1.5 तास चालू राहणार आहे. तर आता इथेच ब्लॉग मी संपवते. चला, भेटूया मग पुन्हा.